सोलापूर महानगरपालिका निवडणुकीमध्ये भाजपनं एक हाती सत्ता मिळवलेली आहे आणि त्याचा जल्लोष जो आहे तो सोलापूरमध्ये भाजपच्या पक्ष कार्यालयाच्या मध्ये समोर असलेला सुरू असलेला पाहायला मिळते. खरं तर या विजयाचे जे शिल्पकार आहेत भाजपचे पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याण शेट्टी, आमदार देवेंद्र कोटे या तिघांच्या उपस्थितीमध्ये भाजपचे कार्यकर्ते मोठा जल्लोष जो आहे तो या ठिकाणी साजरा करताना पाहायला मिळत आहे. गुलालाची उधळण जी आहे ती या ठिकाणी केली जाते. खरं तर सोलापूर महानगरपालिकेच्या 102 पैकी जवळपास 75 जागांपेक्षा जास्त भाजप जी आहे ती विजयी होताना पाहायला मिळते. या विजयाचे शिल्पकार जयकुमार गोरे आपल्यासोबत. भाऊ, विजयाचे शिल्पकार आपल्याला म्हटलं जाते कारण 75चा नारा दिला होता तो आपण पूर्ण केला. विजयाचे शिल्पकार भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आणि शहरातली जनता आहे. शहरातल्या जनतेनं आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या विकासाच्या राजकारणावर विश्वास ठेवला. या शहरासाठी जे काम आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी उभं केलं, शहरवासियांच्या ज्या ज्या अपेक्षा होत्या त्या सगळ्या अपेक्षा पूर्ण करण्याचं काम आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी केलं. त्याचा परिणाम हा आहे की शहरातल्या तमाम जनतेनं ना भूतोनं ना भविष्यती अशा पद्धतीचं यश दिलं आणि सोलापूर शहरामध्ये भारतीय जनता पक्षाचा झेंडा पहिल्यांदा महापालिकेवर स्वतःच्या ताकदीवर फडकवण्याचं काम केलं. विरोधी पक्ष काँग्रेस जो अनेक वर्ष सत्तेत होता केवळ एका जागावरती आतापर्यंत निकालात आलाय, ज्याच्यामध्ये एका जागेवरती काँग्रेसला यश मिळत आलंय. अक्षरशः काँग्रेसचा सुपडा साप आपण याच्यात दिलाय. नाही, काँग्रेसचा सुपडासाप होणार हे मी कालच सांगितलं होतं. काँग्रेसचं नेतृत्व दिल्लीत बसून सोलापूरचं नेतृत्व करतं. या ठिकाणच्या जनतेशी संबंध नाही, या जनतेचा अपेक्षाशी संबंध नाही, कार्यकर्त्याशी संबंध नाही, कार्यकर्त्यांना काय पाहिजे याच्याशी संबंध नाही. फक्त बोल्ड वक्तव्य करायची, प्रसिद्धीच्या झोतात राहायचं आणि काँग्रेसच्या नेतृत्वाच्या मागं पुढे फिरायचं, ह्याच्या पलीकडं काम राहिलं नाही, जनाधार राहिलेला नाही. काँग्रेस पक्ष संपलेला आहे हे आता जनतेने दाखवून दिलेलं आहे. महायुतीतले जे घटक पक्ष आहेत ते प्रतिस्पर्धी उमेदवार होते, मात्र त्यांना देखील कुठेतरी यश मिळताना दिसत नाही. अक्षरशः अनेक ठिकाणी डिपॉझिट देखील जप्त झालेत उमेदवारांचे. मी आपल्याला सांगितलं की माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या विकासाच्या राजकारणावर जनतेनं विश्वास ठेवला आणि जे शहरामध्ये झालेलं काम आहे, शहराच्या भविष्यातला IT पार्कचा विषय असेल, या सगळ्या गोष्टीवर जनतेनं विश्वास ठेवला आणि या शहराला समृद्ध शहर, या शहराला विकसित शहर बनवण्याचं काम फक्त आणि फक्त महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून करू शकतात. एवढं या जनतेनं समजून घेतलेलं आहे आणि भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी तमाम जनता उभी राहिलेली आहे. मी मनापासून नतमस्तक होऊन या जनतेला मनापासून धन्यवाद देईन. आपण जो विश्वास भारतीय जनता पक्षावर टाकलेला आहे तो विश्वास सार्थ आमचे भारतीय जनता पक्षाचे सगळे शिलेदार जे निवडून आलेले आहेत, खास करून या विजयाच्या सगळ्या ह्याच्यामध्ये आपल्या शहर मध्यचे आमदार आदरणीय देवेंद्र कोटे साहेब असतील आणि खास करून आमच्या अध्यक्षा रोहिणीताई असतील, यांनी प्रचंड मोठी मेहनत सचिनदादा कल्याण शेट्टी असतील, आमचे शहरचे बाकीचे आमदार असतील, प्रचंड मोठी मेहनत या लोकांनी घेतली आणि शहराला खास करून राज्याला दाखवून दिलं, जनतेनं दाखवून दिलं की इथं व्यक्तीचं राजकारण नाही चालत, इथं कमाल आणि पक्षाचं राजकारण चालतं. हे या ठिकाणी दाखवून दिलं. त्याचं हे उत्तर या निमित्तानं आपण सगळेजण पाहतो. नाराज आमदारांची भरपूर चर्चा होती, त्याला हे उत्तर असणार आहे की पक्ष नेतृत्व सगळ्यात जास्त महत्त्वाचं मोठं असणार आहे? नाही, पक्ष हा सगळ्यात महत्त्वाचा आहे, सगळ्यात महत्त्वाची जनता आहे. मी आपल्याला हे सांगतो की शेवटी कुठलाही नेता असला तरी भारतीय जनता पक्षानं या नेतृत्वाला मोठं केलं आणि जनतेनं, कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षाला मोठं केलेलं आहे. तर पक्षापेक्षा कोणी मोठा नाही हे निकालानं दाखवून दिलेलं आहे. पण मी आपल्याला सांगेन, आमच्या सगळ्या लोकांनी मनापासून प्रयत्न केले, मेहनत केली आणि त्या मेहनतीचं फलित म्हणून आज आपण बघतो की ना भूतो ना भविष्यती अशा पद्धतीचा विजय या शहरामध्ये मिळाला. अजून सांगतो अबकी बार 75 पार म्हटलेलं, पण मी सांगतो की 85 पार होते आणि जी अपेक्षा लोकांची होती, जनतेची होती, त्या सगळ्या जनतेच्या अपेक्षेला पुरेल एवढं बहुमत आता आम्हाला मिळालं. दुर्दैवाने म्हणजे असं वाटतं या शहरामध्ये MIM सारखा पक्ष विरोधी पक्ष म्हणून पुढे येतोय. हे या शहरामध्ये बघतो की बाकीच्या सगळ्या पक्षांची किती वाताहत झालेली आहे हे या निमित्ताने लक्षात येतं. सर्वात मोठा पक्ष असेल भाऊ MIM विरोधी बाकावरचा. अजून निकाल येत आहेत, पण आता सध्याच्या निकालात ती परिस्थिती आहे. अजून निकालामध्ये अजून 10-12 जागा 15 जागाचा निकाल येतोय. तो निकाल आल्यानंतर आपल्या लक्षात येईल.
नक्कीच या ठिकाणी जयकुमार गोरे जे ते विजयाचं सेलिब्रेशन या ठिकाणी करतायत आणि भाजपच्या पक्ष कार्यालयामध्ये हा जल्लोष जो आहे तो या ठिकाणी सुरू झालेला आहे. भाजपचे कार्यकर्ते जे आहेत ते मोठ्या उत्साहामध्ये हा जल्लोष साजरा करताना पाहायला मिळत आहेत आणि मतदारांचे आभार जे आहेत ते या ठिकाणी पालकमंत्री जयकुमार गोरे व्यक्त करतायत. भाजपनं जल्लोषाची मोठी तयारी जी आहे ती सोलापूर शहरात केलेली होती आणि तो विजय उत्सव जो आहे तो या ठिकाणी आपल्याला साजरा होताना पाहायला मिळत आहे. भाजपनं 75 पारचा नारा जो आहे तो सोलापूर महानगरपालिकेसाठी दिलेला होता, मात्र आम्ही 85 पार जाऊ असा विश्वास देखील या निमित्तानं जयकुमार गोरे व्यक्त करतायत. सोलापूर महानगरपालिका क्षेत्रात जर 102 जागांचा आपण विचार केला तर 102 जागांपैकी जवळपास 75 पेक्षा जास्त जागांवरती भाजपनं आता विजय प्राप्त केला आहे. केवळ एका जागावरती आतापर्यंतच्या निकालामध्ये काँग्रेसला यश मिळवलं आहे. MIM संघ मारले जवळपास 8 जागांवरती MIM भाजप हे खाती सत्ता स्थापन करत असताना विजयाचा जल्लोष जो आहे तो एकदम साजरा करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. कॅमेरापर्सन अजित पाटीलसह आफताब शेख, ABP माझा, सोलापूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.